तर व्हिडिओ बघून तुम्हाला सर्वांना समजलंच असेल की मी हेअरकट केलेला आहे। हा माझा नवीन लुक कसा वाटतोय मला कमेंट करून सांगा। आणि कुठे जायचं असेल तर माझी शेवटच्या क्षणापर्यंत तयारी झालेली नसते। बसमध्ये बसेपर्यंत मी काही ना काहीतरी घेतच असते आणि काहीतरी राहिलेलंच असतं। मी निघाले होते आरतीच्या गावी आणि तिकडे जायला मला हर्षाने सुद्धा कंपनी दिली होती। आम्ही दोघी सोबत चाललो होतो तिच्याकडे, कारण तिच्या लग्नाला 2 दिवस अगोदरच आम्हाला पोहोचायचं होतं। कुठून कसे चाललो होतो आम्हाला काही माहीत नव्हतं। आम्हाला ज्या बसमध्ये सांगितलं होतं त्या बसमध्ये आम्ही बसून चाललो होतो। आम्हाला त्या साईडचं काहीच माहीत नाही तिच्या गावाकडचं, बट आम्ही मज्जा मस्ती करत गप्पा गोष्टी करत निघालो। पुढे जाऊन एका ठिकाणी बस नाश्त्यासाठी थांबली होती। तिकडे जाऊन आम्ही मस्त 2 वडापाव आणि पेरू घेतले, कारण सकाळपासून काहीच खाल्लेलं नव्हतं। मस्त पेरू खाऊन आम्ही दौंडमध्ये पोहोचलो। दौंडच्या पुढे तिचं गाव थोडंसं जवळ राहिलेलं आणि बघता बघता आम्ही तिच्या गावीसुद्धा पोहोचलो। मस्त असा सनसेट झाला होता आणि खूप छान वातावरण झालं होतं। तिच्या घरी पोहोचताच एकदम लग्नाच्या वाईब आल्या मंडप बघून। हे आहे तिच्या भावाचं बाळ आणि ते खूप क्यूट आहे आणि आमच्या मॅडम इथे मेहंदी काढत बसलेल्या। त्यानंतर संध्याकाळी आम्ही जेवण करायला म्हणजे केळवण जेवायला 2 ठिकाणी गेलो होतो आणि दोन्हीकडे सुद्धा खूप छान जेवण होतं। आणि आमची नवरीबाई मेहंदी काढून बसलेले, त्याच्यामुळे त्यांनी जास्त काही खाल्लं नाही, फक्त राईस खाल्ला आणि अशा पद्धतीने आमचा दिवस गेला। तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा। भेटू नवीन व्लॉगमध्ये। बाय, थँक्यू फॉर वॉचिंग। गुड नाईट।